तर अब्दुल सत्तार यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरलेला आहे। सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। गाव तिथे गोडाऊन योजनेचं काय झालं असा सवाल देखील सत्तारांनी आता उपस्थित केलेला आहे। सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। कृषी विभागाच्या वतीने अतिवृष्टीचे अनेक पंचनामे झाले, अनेक नुकसानी झाली, जमीन खरडून गेल्या, जमिना वाहून गेल्या, परंतु नुकसान भरपाई देताना त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तमध्ये हवालदिल झालेला शेतकरी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडलेला आहे। हे संकटामध्ये सापडल्यानंतर याला विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं। खरं म्हणजे ते जर्नल पॅकेजमध्ये राज्याच्या सर्व तिजोरीतून जे 31,600 काही कोटी रुपये जे मंजूर केले, त्यामध्ये अजून प्रत्येक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत ते नुकसान बी पोहोचलेले नाही। आज सोयाबीनची खरेदी तशीच आहे। सोयाबीनची खरेदी चालू झाली नाही। कोणी म्हणतो बारदाना नाही आहे, कोणी म्हणतो त्याच्याकडे आमच्याकडे स्टॉक करायला जागा नाही आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गोडाऊन, आजपर्यंत झालाच नाही। त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहित नाही। परंतु अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवाचा जो पीक असतो तो वेळेवर तो काढतो, त्याला एक तर प्रायव्हेट सावकारीचे पैसे द्यावे लागतात, प्रायव्हेट कडून उधार आणलं किंवा दुकानदाराकडून आणलं किंवा कंपन्याकडून आणलं, तेही त्याच्याकडे तगादा करतात आणि मग नाईलाजाने तो आत्महत्या करतो।